नमस्कार, लोकनेता मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत। अहमदपूर नगर परिषद निवडणूक 2025 भाजपचा जनतेसाठी 16 कलमी भक्कम वचननामा जाहीर। शहर विकास, सुरक्षितता, स्वच्छता आणि आधुनिकतेवर विशेष भर। अहमदपूर नगर परिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने शहराच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणारा 16 कलमी वचननामा जाहीर केला आहे। लोकाभिमुख, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित प्रशासन देण्याचा निर्धार व्यक्त करत भाजपने प्रत्येक नागरिकाला विकासाचा न्याय मिळेल असे म्हटले आहे। पत्रकात भाजपा नेतृत्वाने सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकास दृष्टीने प्रेरित होऊन अहमदपूर शहराचा शाश्वत आणि भक्कम विकास हा आमचा ध्येयविषयक कार्यक्रम असेल। शहरातील छोट्या मोठ्या समस्या वेळेवर सोडवण्यापासून नागरिकांपर्यंत शासनाच्या सुविधा पोहोचवण्यापर्यंत प्रत्येक क्षेत्रात दर्जेदार काम करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। भाजपच्या 16 कलमी वचननाम्यातील महत्त्वाचे मुद्दे: पिण्याचे पाणी, कायमस्वरूपी उपाययोजना, नळ योजना, जलस्रोत, जलवाहिन्या आणि दररोज स्वच्छ पाणी पुरवठ्याची हमी, अतिक्रमण मुक्त शहर, अवांछित व्यापार, वाहतुकीत अडथळे निर्माण करणारे अतिक्रमण काढून शहराला योग्य रचना, आरोग्याच्या सुविधा बळकट, गरजू लोकांपर्यंत सर्व आवश्यक आरोग्य सेवा आणि औषधोपचार योजना प्रभावीपणे पोहोचवणे, नगरातील आवास वसाहतीची स्वच्छता, घरकुल व्यवस्था आणि गरिबांसाठी निवारा योजना, सर्व झोपडपट्ट्यांचा अभ्यास करून निवास व्यवस्था सुसज्ज करणे व गृह योजना सुलभ करणे, शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण व नव्या रस्त्याची निर्मिती, तसेच जुन्या रस्त्याची दुरुस्ती करून आधुनिक रस्ते व्यवस्था उभारणे, AI आधारित क्लीन सिटी सिस्टम, कचरा व्यवस्थापन, सफाई मोहीम आणि दैनंदिन स्वच्छतेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, नागरिकांच्या सुरक्षेसाठी मजबूत नियंत्रण कक्ष, प्रत्येक प्रभागात CCTV, आधुनिक कमांड रूम, सुसज्ज पोलीस निगराणी व्यवस्था, तक्रार निवारण व्यवस्था डिजिटल करण्याचा संकल्प, जनतेच्या समस्या कमीत कमी वेळेत सोडवण्यासाठी तंत्रज्ञान आधारित कार्यालयीन पद्धती, शहरात नवीन जलतरण तलावाची उभारणी, तरुणांसाठी व्यायामशाळा आणि क्रीडा सुविधा विकसित करणे, शहरातील प्रमुख चौकांचे सौंदर्यीकरण व LED प्रकाश योजना, रस्ते, चौक, सार्वजनिक स्थळावर आधुनिक प्रकाश व्यवस्था, संपूर्ण शहर प्लास्टिक पिशवीमुक्त करण्याचा विशेष उपक्रम, महिलांसाठी व पुरुषांसाठी स्वतंत्र सार्वजनिक शौचालय, स्पर्धा परीक्षा अभ्यासिकांचे जाळे, अभ्यासिका वाचनालय व व्यायामशाळा, विधवा घटस्फोटित माता भगिनींसाठी कौशल्य प्रशिक्षण व रोजगार उपलब्धता, शहरातील ग्रीन बेल्ट विकास, CCTV सह बाग, ओपन जिम, वॉकवे, वाकी नदी परिसर स्वच्छ करून वॉटर पार्क व पर्यटन स्थळ निर्मिती कोट, गेल्या 5 वर्षात अपूर्ण राहिलेले सर्व विकास कामे या कार्यकाळात पूर्ण करू। आपल्या सूचनांनुसार, मार्गदर्शनानुसार शहराचा कायापालट करण्यात आम्ही एकही कसर ठेवणार नाही। आपले सेवक म्हणून आम्ही पारदर्शक, प्रामाणिक आणि जबाबदार कारभार करू। ग्रामदैवत हनुमान मंदिर, ग्रामदैवत महादेव मंदिर, श्री बालाजी मंदिर दर्शन घेऊन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विदा सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज, जगतज्योती महात्मा बसवेश्वर, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब व सर्व महापुरुषांना अभिवादन करून जाहीरनामा प्रसिद्ध केला। भाजपा नेते, प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, माजी जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख, ज्येष्ठ नेते राजकुमार मजके, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक काका केंद्रे, माजी नगराध्यक्ष भारत भाऊ चामे, तालुका अध्यक्ष प्रताप पाटील, गोविंदगिरी ओम भाऊ पुणे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्वप्नील होते, हेमंत गुट्टे, राजेश्वर कल्याणी, अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। गणेश मुंडे, लोकनेता मराठी न्यूज।